समुद्रात कितीही पाणी असलं आणि समुद्र कितीही खोल असला तरीसुद्धा तो एखाद्या छोट्याशा जहाजाला तोपर्यंत बुडवू शकत नाही जोपर्यंत ते जहाज त्या पाण्याला आतमध्ये येऊ देत नाही. इन द सेम वे तुमच्या आजूबाजूला कितीही नकारात्मक बोलणारे, नकारात्मक विचार करणारे लोक असतील तरीसुद्धा तुम्ही तोपर्यंत हरू शकत नाही, तुम्ही तोपर्यंत डगमगू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या नकारात्मक विचारांना तुमच्या विचारांमध्ये प्रवेश करू देत नाही किंवा तुमच्या डोक्यामध्ये प्रवेश करू देत नाही. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज एका अशा विषयावरती मी बोलणार आहे. एक असा मुद्दा ज्या बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे 99% विद्यार्थी हे चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतात आणि त्यामुळेच त्यांची पोस्ट ही बऱ्याचदा निघत नाही. आपण एखाद्या परीक्षेसाठी जेव्हा अभ्यास करत असतो, मी मागच्याही काही व्हिडिओजमध्ये बोलले आहे की डिमांड काय आहे त्या एक्झामची हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही रिअलाईज करता डिमांड त्यावेळेला तुम्ही योग्य दिशेने अभ्यास करत असता. बट मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत असतात पण ती अभ्यासाची पद्धती किंवा जो अभ्यास करायला पाहिजे तोच चुकीचा होत असल्यामुळे, म्हणजे चुकीचे एफर्ट्स घेतले गेल्यामुळे आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणजे प्रयत्न सगळेच करतात, अभ्यास सगळेच करतात, पण लक्षात ठेवा जर तुम्ही विद्यार्थी बनून अभ्यास करत राहिलात तर तुम्ही विद्यार्थीच बनून राहाल. तुम्हाला जी व्यक्ती पेपर सेट करत आहे, जी व्यक्ती तुमच्यासाठी प्रश्न काढत आहे त्या व्यक्तीचा माइंडसेट ओळखता आला पाहिजे. तर हा माइंडसेट ओळखायचा कसा किंवा कुठल्या बेसिसवरती, एखाद्या टॉपिकवरती कुठल्या बेसिसवरती प्रश्न येतात किंवा जो कंटेंट तुम्ही वाचलाय, जो पॅराग्राफ तुम्ही वाचलाय, जो घटक तुम्ही वाचलाय याच्यातून नक्की प्रश्न कसा बनू शकतो किंवा हाच प्रश्न तो पेपर सेटर मला का विचारेल हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण याबाबत बोलताना पाहतो लोकांना की पेपर सेटरचा तुम्हाला माइंडसेट ओळखता आला पाहिजे, पण तो ओळखायचा कसा हे तुम्हाला कोणीही सांगत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय तर कमी एफर्ट्समध्ये तुमचा अभ्यास जास्त इफेक्टिव्ह कसा असेल आणि पेपर सेट करणारा या कंटेंटवरती काय प्रश्न विचारू शकतो हे स्किल तुम्ही कसं डेव्हलप कराल याचे काही टेक्निक्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी एक मुद्दा नेहमी लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देत आहात, कोणतीही स्पर्धा परीक्षा देत आहात तर तुम्ही MCQ टाईप एक्झाम देता, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. एक प्रश्न दिल्यानंतर त्याच्याखाली काही पर्याय असतात आणि त्याच्यातून तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं असतं. मग या प्रश्नातून नेमकं तुमच्याबद्दल काय चेक करायचं असतं? आयोग असेल किंवा जी पण एक्झाम तुम्ही देत आहात त्या एक्झाममधून नेमकं काय चेक केलं जातं? तुमचं नॉलेज चेक केलं जातं का? तुम्ही वाचलेलं किती तुमच्या लक्षात आहे हे चेक केलं जातं का? की तुम्ही जे वाचलं आहे त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग किती झालं आहे, त्याचं आकलन किती झालं आहे हे चेक केलं जातं. अर्थात जर त्यांना फक्त तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात आहे का हे चेक करायचं असतं तर त्यांनी प्रश्न उत्तरे टाईप तुमची एक्झाम घेतली असती. म्हणजे एखादा प्रश्न दिला असता आणि त्याचं उत्तर तुम्हाला लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात द्यायला सांगितलं असतं. बट इथे तुमचं फक्त नॉलेज चेक केलं जात नाही. तुम्ही जो कंटेंट वाचलाय, जो अभ्यास तुम्ही केलाय त्याच्यातून तुम्हाला काय समजलंय, त्या घटकाचं, त्या कंटेंटचं, त्या आशयाचं तुम्हाला आकलन किती झालंय हे तिथे चेक केलं जातं. आणि म्हणूनच एका प्रश्नानंतर जे 4 पर्याय दिलेले असतात त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. कारण जेव्हा पण तुम्ही अधिकारी व्हाल किंवा कोणत्याही पदावरती रुजू व्हाल, ज्यावेळेला तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन्स असतील तर त्या ऑप्शनमधून तुम्हाला योग्य ऑप्शन हा निवडता आला पाहिजे. मग जर त्यांना प्रश्नातून तुम्हाला म्हणजे किती आकलन झालं हे चेक करायचं असेल तर जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात त्यावेळेला तुम्ही पाठांतर करणं किंवा एखादा कंटेंट मला जाणून बुजून लक्षात ठेवायचा आहे याच्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजेत की तो कंटेंट मला समजला पाहिजे याच्यासाठी एफर्ट्स घेतले पाहिजेत. याबद्दल अगदी सरळ तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की तुम्हाला कशासाठी एफर्ट्स घ्यायचे, तो कंटेंट तुम्हाला समजला पाहिजे, ती कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. कारण जे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे ते तुमच्या आकलनावरती विचारले जाणार आहेत. काही प्रश्न असे असतात ज्यांचं पाठांतर करणं गरजेचं असतं, बट त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे लास्ट जो पॉईंट असेल आजच्या लेक्चरमधला की फॅक्ट किंवा आकडे लक्षात ठेवण्यासाठी मग काय करायला पाहिजे वगैरे हे मी बोलणार आहे. आता आपण या मुद्द्याकडे येऊयात की नेमका अभ्यास करायचा कसा. म्हणजे ठीक आहे की आम्हाला एवढं तरी समजलं की आम्हाला तिथे जाऊन 4 पर्यायांपैकी एक पर्याय शोधायचा आहे, म्हणजेच जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यातून प्रश्नही तिथेच आहे,
उत्तरही तिथेच आहे. ते तुम्हाला कुठल्याही पुस्तकामधलं कंटेंट पाठ करून यायला सांगत नाहीत की तुमच्यासमोर फक्त प्रश्न असतील आणि उत्तर तुम्हाला आठवून लिहायचं आहे, असं बिलकुल नाही आहे या एक्झाममध्ये. या एक्झाममध्ये प्रश्नही तिथेच आहे, उत्तरही तिथेच आहे. फक्त तुम्हाला ते शोधायचं आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते ओळखण्यासाठीची पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे. ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करतात विद्यार्थी, 99% मुलं हीच चूक करतात की त्यांच्या डोक्यात हेच क्लिअर नसतं की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. आणि कुठलाही कंटेंट जर तुम्ही फक्त पाठांतर करत बसलात तर तो किती दिवसांसाठी तुमच्या लक्षात राहणार आहे, मॅक्झिमम किती कालावधीसाठी लक्षात राहील. बरं, एका सब्जेक्टचा राहील, दुसऱ्या सब्जेक्टचा राहील, बट तुम्हाला खूप सगळे सब्जेक्ट करायचे, तेवढ्या सगळ्या सब्जेक्टचा कंटेंट लक्षात ठेवणं, पाठ करणं खरंच शक्य आहे का? प्रॅक्टिकली, सायंटिफिकली जर तुम्ही विचार केला तर एवढा सगळा कंटेंट पाठ करणं हे आपल्याला शक्य नसतं. मग इथे एक्झॅक्टली काय करायचं आहे? अभ्यास करताना तुमची अभ्यासाची टेक्निक थोडी बदलायची आहे. तुम्हाला कळलंच पाहिजे एखादा धडा वाचताना की मला ह्या घटकावरती पेपर सेट करणारी व्यक्ती मला काय प्रश्न विचारू शकते. जेव्हा तुम्हाला हे कळायला लागतं, जेव्हा तुम्ही हे समजून घेता, त्यावेळेला डेफिनेटली तुमच्या अभ्यासामधून येणारं आउटपुट हे जास्त असतं. तुमचा स्कोर हा नक्कीच चांगला येतो आणि तुम्ही जो अभ्यास करताय तो तुमच्या अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. आता नेमका अभ्यास करायचा कसा, याच्यासाठी मी अगदी तुम्हाला साधं सिंपल एक्झाम्पल देते. समजा 2 विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उद्देशाने अभ्यास करायचा आहे. आपण उदाहरण घेऊया एखाद्या सब्जेक्टमधलं. फॉर एक्झाम्पल आपण पॉलिटीमधला मार्गदर्शक तत्त्वे हा घटक घेतला. आता मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करताना आपण एका विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे की तुला मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करायचा आहे, तुला या धड्यावरती एक टेस्ट दिली जाईल. आता तुम्ही स्वतःला या दोन्ही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करून पहा की या दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही कसा अभ्यास कराल. समजा तुम्हाला असं सांगितले की तुम्हाला मार्गदर्शक तत्वे या घटकावरची तुमची टेस्ट घेतली जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही काय कराल? तुमचं पुस्तक उघडाल, मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती वाचायला घ्याल. प्रत्येक पॉईंट वाचताना तुम्ही फक्त लक्षात ठेवायचा प्रयत्न कराल की मला याच्यावरती टेस्ट सोडवायची आहे, मला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, हा एक मुद्दा डोक्यात ठेवून तुम्ही त्याचा अभ्यास कराल. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये आपण दुसरा विद्यार्थी घेऊया. तिथे तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे की हे पुस्तक घे, याच्यामधला मार्गदर्शक तत्वे हा धडा उघड, हा धडा तू वाच आणि या धड्यावरती तुला एक टेस्ट तयार करायची आहे. या धड्यावरती तुला काही प्रश्न तयार करायचे आहेत जे की आम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याला धडा वाचायला सांगितलेला आहे, त्याला ती टेस्ट सोडवायला द्यायची आहे. आता इथे जर आपण MPSCच्या दृष्टीने बोलत असू तर तुमच्या लक्षात येईलच, म्हणजे आलंच असेल की MPSCच्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. मग जी व्यक्ती टेस्ट काढण्यासाठी किंवा टेस्ट तयार करण्यासाठी, प्रश्न काढण्यासाठी जी व्यक्ती धडा वाचते ती वाचताना वेगळ्या अँगलने वाचेल. जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवायची आहे म्हणून तुम्ही कंटेंट वाचायला घ्याल, तुम्ही फर्स्ट लाईनपासून स्टार्ट कराल, लास्टपर्यंत जाल आणि त्याच्यातला प्रत्येक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल. बऱ्याचदा ते मुद्दे तुम्ही सेपरेटली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल. जसं की कलमं कुठली आहेत ती कलमक्रमाने लक्षात ठेवायचा प्रयत्न कराल. पर्टिक्युलर एका कलमामध्ये काय दिले हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, म्हणजे जसं धड्यामध्ये दिले तेच तुम्ही वाचाल. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला टेस्ट तयार करायला सांगितली असेल, त्याच्यासाठी तो धडा वाचायला सांगितला असेल, त्यावेळेला ती व्यक्ती काय विचार करेल? अर्थात कुठल्याही पेपर सेटरला, कुठल्याही विद्यार्थ्याला असंही नाही वाटणार की तुम्ही फेलच झाला पाहिजे किंवा कोणाला असंही नाही वाटणार की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळावेत. का? कारण त्यांचं प्रश्न तयार करण्याचं स्किल तिथे त्यांना कामी लावायचं आहे. मग ते असे प्रश्न तयार करतील ज्या प्रश्नांमध्ये, ज्या प्रश्नांच्या रचनेमध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल. म्हणजे जर मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास तुम्ही केलाय तर तुम्ही फक्त पाठांतर केलंय किंवा तुम्हाला ते लक्षात ठेवायचं म्हणून तुमची धडपड एकीकडे चालू असेल या 1 नंबरच्या विद्यार्थ्याची, पण त्याच वेळेला जेव्हा टेस्ट तयार करायची असेल त्यावेळेला दुसरा व्यक्ती काय विचार करत असेल की जी मार्गदर्शक तत्व आहेत याच्यामधून मला असा कुठला प्रश्न तयार करता येईल जो की डिफिकल्ट होईल, जो की सोडवणाऱ्याला कन्फ्यूज करू शकेल. म्हणजे इथे प्रश्न तयार करताना सारांश पूर्ण मार्गदर्शक तत्वाच्या स्टार्टपासून एंडपर्यंतचा पूर्ण कंटेंट घेतला जाईल. ओव्हरऑल त्याच्यातून प्रश्न एक कन्सेप्च्युअल प्रश्न बनू शकतो की म्हणजे जसं आपण समाजवादी, गांधीवादी या पद्धतीचे जे वर्गीकरण पाहतो त्या प्रकारातून एखादा प्रश्न येईल किंवा नव्याने ॲड करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत तो प्रश्न ॲड करण्यात येईल किंवा म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा जो घटनेमध्ये असणारा एक पर्टिक्युलर भाग आहे त्याच्या बाहेर काही मार्गदर्शक तत्व आहेत, मग ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत की नाहीत, बरेचसे प्रश्न याच्यामध्ये बनू शकतात.
जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला आपण नेहमी अभ्यास करतो टेस्ट सोडवायची आहे किंवा आपल्याला पेपर द्यायचा आहे या दृष्टिकोनातून. आणि याच्यामुळे होतं काय, आपला सगळा फोकस जो असतो तो पाठांतरावरती असतो की मला कुठलाही एक कंटेंट घ्यायचा आणि तो मला फक्त पाठ करायचा आहे, तो फक्त माझ्या लक्षात राहायला पाहिजे, म्हणून आपली धडपड असते. पण आपण कधीच हा विचार करत नाही की जो व्यक्ती आपल्यासाठी पेपर सेट करतोय तो कुठेतरी आपल्यासाठी एक जाळं टाकत असतो, तो कुठेतरी आपल्यासाठी एक ट्रॅप टाकत असतो की ज्याच्यामध्ये आपण फसलो पाहिजे. ते जाळं, तर तो ट्रॅप तुम्हाला ओळखता आला पाहिजे की मी ह्या प्रश्नामध्ये कुठे फसेन. म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यास करताय म्हणजे तुमचं फर्स्ट रीडिंग झालेलं आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजलेले आहेत असं गृहीत धरून मी हा पुढचा पार्ट सांगते की ज्या वेळेला तुम्ही नेक्स्ट टाइम रीड करायला घ्याल त्यावेळेला तुम्हाला त्या धड्यातून कुठले संभाव्य प्रश्न बनू शकतात हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढी प्रॅक्टिस केली, जेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व केले, जे क्लास मी घेतले, त्याच्यातून जे प्रश्न मी मुलांसाठी तयार केले, तर त्याच्यातून एक स्किल माझ्यात डेव्हलप झालं की कुठलाही कंटेंट जर मला वाचायला सांगितलं, अगदी 10 ओळी जरी वाचायला सांगितल्या, तरी या 10 ओळी वाचताना माझ्या डोक्यामध्ये हे कधीच नसतं की या 10 ओळी मला पाठ करायच्यात किंवा या 10 ओळी मला लक्षात ठेवायच्यात. जेव्हा मी तो कंटेंट वाचायला घेते त्यावेळेला माझ्या डोक्यात फक्त एकच असते की या 10 ओळींमधून कुठले प्रश्न बनू शकतात, या 10 ओळींवरती कसा प्रश्न येऊ शकतो. इथे एखादं ठिकाण दिलेलं आहे तर त्या ठिकाणाचं नाव बदलून मला देतील का, जे वर्ष दिलेलं आहे तर ते वर्ष बदलून मला देतील का, या प्रश्नामध्ये कुठे फसवले जाऊ शकतो आपण. किंवा बरोबर विधानं, चुकीची विधानं जेव्हा ओळखायला सांगितली जातात त्यावेळेला मल्टीलाइनर जो क्वेश्चन असतो तर त्याच्यामध्ये कुठली 4 विधानं येऊ शकतात या 10 ओळींपैकी, ती इम्पॉर्टंट 4 ओळी कोणत्या असतील, बरं त्या 4 ओळींमध्ये काय फेरफार केलेला असू शकतो, हा विचार माझ्या डोक्यामध्ये चालू असतो जेव्हा या 10 ओळी मी वाचत असते. आणि त्यामुळे होतं असं की ज्या वेळेला समोर प्रश्न येतो तर त्या कंटेंटवरती आपलं बरोबर आपण फोकस करतो. आणि जे वाचण्याच्या ओघामध्ये ज्या आपल्या मिस्टेक होतात, म्हणजे जे आत्ताची कंबाईंड झाली त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फर्स्ट कीने खूप चांगला स्कोर होता, सेकंड कीने तो थोडा कमी झाला, थर्ड कीने अजूनच कमी झाला. आणि मुलांच्या लक्षात यायला लागले की आपल्या चुका कुठे होतात. अगदी कॉमन प्रश्न होते, काही प्रश्न अगदी सोपे होते, बट वाचण्याच्या घाईमध्ये किंवा हे मला माहिती आहे या घाईमध्ये त्यांची ते उत्तरं चुकलेली आहेत. मग हे होऊ नये याच्यासाठी काय, प्रश्न वाचताना काळजीपूर्वक काय वाचायचं असतो. जर तुम्हाला टेस्ट तयार करायला सांगितले तर तुम्ही काय कराल, जाणून बुजून फसवे शब्द टाकाल, जाणून बुजून समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे असे प्रश्न तुम्ही तयार कराल. मग तीच टेक्निक स्वतःच्या बाबतीत लागू करा. ज्यावेळेला हे तुम्ही स्वतःच्या बाबतीत लागू करता तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात येतं की पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीने कसा पेपर सेट केला असेल. जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन पेपर सोडवायला बसतात त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हां, इथे हा माणूस मला इथे फसवू शकतो, कारण जेव्हा मी स्वतः टेस्ट काढली होती त्यावेळेला मी याच ठिकाणी प्रश्न फिरवण्याचा प्रयत्न केला होता. पण परत एक मुद्दा येतो की हे स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर असं आहे का की मी कुठलं तरी एक पुस्तक घेतलं, मी रँडमली बसले आणि प्रश्न काढले, नाही. तुम्ही आयोगाचे आधीचे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही पाहिले तर त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येते की आयोग कुठे गुगली टाकतो, आयोग कुठे प्रश्न फिरवतो, आयोगाचे प्रश्न आपले कुठे चुकतात, आणि त्याच्यातून ते तुमचं स्किल डेव्हलप होत असतं. मग याच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक टॉपिक वाचल्यानंतर लगेच आपण वही पेन घेऊन बसायचं का, मग मी एवढे सगळे टॉपिक कधी, म्हणजे एवढे सगळे प्रश्न मी कधी लिहिणार, याच्यामध्ये माझा किती वेळ जाईल, हा एक प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो. तुम्हाला प्रश्न लिहून काढणं शक्य नसेल, इट्स ओके, लिहित बसू नका, बट ॲटलिस्ट कुठलाही कंटेंट वाचल्यानंतर, कुठलाही टॉपिक वाचल्यानंतर याच्यावरती संभाव्य प्रश्न काय बनू शकतात. आत्तापर्यंतचे आलेले प्रश्न तर कंपल्सरी तुम्ही पाहणारच आहात, बट याच्यावरती आणखी कुठले संभाव्य प्रश्न बनू शकतात हे विचार लगेच तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली हा जो सगळा काही गोंधळ असतो, म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, एवढे विद्यार्थी अभ्यास करतात, अगदी 8-8, 9-9 तास विद्यार्थी अभ्यास करतात, पण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर अवस्था एवढी वाईट होते की जे वाचलंय ते आठवत नाही, आठवत असलं तरीसुद्धा तिथे काहीतरी कन्फ्युजन होतं, तिथे मे बी पर्याय सगळे सारखे वाटायला लागतात, किंवा बऱ्याचदा माहीत असूनही उत्तर घाईघाईमध्ये प्रश्न नीट न वाचल्यामुळे चुकीचं उत्तर लिहून येतो आपण. मग हे जे आपला अवेअरनेस असतो किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ते स्किल तुमचं कधी डेव्हलप होईल, ज्यावेळेला तुम्ही ह्या पद्धतीने विचार कराल, ज्यावेळेला तुम्हाला कळेल की पेपर सेट करणारा मला कुठे फसवेल. आणि हे असं नसतं की तुम्ही मला माहिती आहे की इथे इथे फसवलं जातं आणि मी एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर बघून घेईन.
तर असं लगेच एका दिवसामध्ये, एका तासामध्ये ही गोष्ट डेव्हलप होत नसते. तुम्ही सुरुवातीपासून जेव्हा अभ्यास करता तेव्हापासून जर ही सवय तुम्ही लावून घेतलीत स्वतःला, तर डेफिनेटली एक्झामपर्यंत तुम्ही एवढे त्याच्यामध्ये मास्टर होऊन जातं की तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर बऱ्याचदा खूप प्रश्न असेही असतात की ज्यांचा संदर्भ तुम्हाला माहिती नसतो, बट तुमचा अटेम्प्ट कमी असेल आणि तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर ही मेथड माहिती असल्यामुळे तुम्ही त्या प्रश्नाच्या बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता. जरी तुम्ही तो कंटेंट वाचलेला नसला तरी तुमचं जे गेसिंग असतं ते तुमचं डेव्हलप होतं इथे. ठीक आहे, तर या पद्धतीने एकदा अभ्यास करून पहा. कुठलाही एक टॉपिक घ्या आणि त्या टॉपिकचा अभ्यास, म्हणजे 2 टॉपिक तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. एकदा तर असा घ्या टॉपिक की ज्याच्यावरची टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे, जी की दुसऱ्या कोणीतरी बनवली असेल, तुम्हाला फक्त टेस्ट द्यायची आहे म्हणून अभ्यास करा. आणि एकदा असा एखादा टॉपिक घ्या की ज्याच्यावरती स्वतःला टेस्ट काढायचे आणि तुम्ही बघा की त्याच्यापैकी कुठला टॉपिक तुमचा परफेक्ट होतो. गेल्या वर्षी आपण आपल्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती आपण क्वेश्चन्स टाकत होतो डेली सब्जेक्ट वाईज. तर जी टीम होती त्यांनी जे क्वेश्चन्स काढले होते, आय डोंट नो, म्हणजे त्यांनी जे क्वेश्चन काढले तर त्याच्यातून त्यांचं स्किल डेफिनेटली त्यांचं ते स्किल डेव्हलप झालं असेल. बट ज्यावेळेला मी कुठल्या तरी टीम मेंबरला प्रश्न काढायला सांगत होते त्याच्या पाठीमागचा माझा प्रामाणिक हेतू हा होता, कारण मी या पद्धतीने केलं होतं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. कारण बऱ्याचदा करंट अफेअर्समधले काही प्रश्न असतात जे आपल्याला माहिती नसले तरीसुद्धा मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये तर याचा फार फायदा होतो आपल्याला. कारण आपल्याला कळतं की कुठलं विधान चुकीचं असू शकतं, कुठलं विधान बरोबर असू शकतं. कारण जर आपण त्या ठिकाणी असतो तर आपण कुठे चुकवण्याचा प्रयत्न केला असता. म्हणजे प्रश्न वाचताना जी काळजी घेतली पाहिजे ती काळजी आपली, म्हणजे ते काळजी करण्याचं जे आपली पद्धती आहे किंवा ते स्किल आहे ते आपोआप आपलं डेव्हलप होऊन जातं. म्हणजे केअरफुली रीडिंग हे आपल्याला जमायला लागतं. आता उरतो प्रश्न फॅक्ट आणि आकडे कसे लक्षात ठेवायचे. तर याच्यापूर्वी एक पॉईंट मला सांगायचा आहे की आत्तापासून एक्झामपर्यंत जेवढे दिवस शिल्लक आहेत याच्यामध्ये आपल्याला खूप सगळा अभ्यास करायचा असतो. आत्ता सध्या बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी रँडमली अभ्यासाला सुरुवात केली असेल की चला हे विषय आहेत, मी आता एखादा विषय घेईन आणि तो वाचेन वगैरे अशा पद्धतीने. पण मग जेव्हा एक्झाम जवळ यायला लागते, जसे दिवस संपतात, मग तसं एक भीती डोक्यामध्ये राहते की माझं खूप सगळं वाचायचं राहिलं आहे आणि आता हे कधी कवर होणार. तर ते होऊ नये याच्यासाठी आत्तापासून एक्झामपर्यंत एक्झॅक्टली कसा अभ्यास करायचा त्याचा व्हिडिओ उद्या किंवा परवा अपलोड होईल. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही उद्या किंवा परवा अपलोड झाल्यानंतर. त्या व्हिडिओमध्ये तो कंप्लीट प्लॅन मी शेअर करेन. ठीक आहे, आता आपण येऊयात फॅक्ट आणि आकडे. बाकीच्या गोष्टी तर ठीक झाल्या की म्हणजे कन्सेप्ट समजून घेऊन रीडिंग केलं, आम्हाला हे समजलं की बाबा लक्षात ठेवायचं नाही आहे, फक्त ते ओळखायचं आहे. तर मग ते क्लिअर झालं एकदा की आम्हाला ते ओळखायला पण सोपं जाईल. बट ज्यावेळेला फॅक्टवरती आणि आकड्यांवरती प्रश्न येतात त्यावेळेला ते लक्षात ठेवायला अवघड जातं. लास्ट इयर जे मी 30 डेज चॅलेंज घेतलं होतं तर त्याचे जे विद्यार्थी कोणी लेक्चर पाहत असतील त्यांना आठवत असेल, आपण दारिद्र्याच्या ज्या समित्या होत्या, दारिद्र्यविषयक ज्या समित्या होत्या त्या समित्यांची आकडेवारी लक्षात ठेवताना वेगवेगळी आकडेवारी होती, खूप सगळ्या वर्षांची आकडेवारी होती आणि वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यांची वेगवेगळी आकडेवारी होती. तर ती आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला पॅरलली लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण तेंडुलकर समितीचं उदाहरण घेतलं तर 3 वर्षांची वेगळी वेगळी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य आहे, शहरी दारिद्र्य रेषा होती, त्यानंतर एकूण भारतामध्ये आढळणारं दारिद्र्याचं प्रमाण होतं. त्याचबरोबर जो खर्च निश्चित करण्यात आला होता तर तो खर्च पण होता. तर ते पॅरलली 3 टप्पे कसे लक्षात ठेवायचे हे मी सांगितले. म्हणजे त्या आकड्यांमध्ये काहीतरी रिलेशन असतं, ते रिलेशन तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला तो कंटेंट लक्षात ठेवता येतो. तर त्या विद्यार्थ्यांनी 30 डेजच्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता इथे जे विद्यार्थी 30 डेजमध्ये नव्हते आणि ज्यांना माहिती नाही की एक्झॅक्टली मी कसं सांगितलं, आता तुम्ही समजा एखादी फिल्म पाहत असाल तर फिल्मची स्टोरी आपल्याला लक्षात राहते. इन द सेम वे तुम्हाला अभ्यास तर लक्षात ठेवायचा आहे, पण त्याच फिल्ममध्ये असणारं एखादं कॅरेक्टर, एखादं फॅक्ट, एखादं ठिकाण किंवा कुठल्या सालामध्ये ती घटना घडली, कुठल्या तारखेला घडली, एखादी डेट सतत येत असते, तर ती डेट पण आपल्या लक्षात राहते. का लक्षात राहते? कारण त्या डेटला आपण रिलेट करतो कशासोबत तरी. तसंच जे आकडे आहेत, जे फॅक्ट आहेत, त्याला तुम्ही इतर कंटेंटसोबत रिलेट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इतिहासचा अभ्यास करत असाल किंवा आपण असं म्हणू तुम्ही अर्थशास्त्राचाच अभ्यास करत असाल आणि त्याच्यामध्ये कुठली तरी एखादी समिती तुम्ही अभ्यासताय, जसं की आता आपण तेंडुलकर समितीचा उल्लेख केला, तो जो कालावधी आहे त्या समितीचा, तर त्यावेळेला तुम्ही थोडंसं पॉलिटीशी रिलेट करा की त्यावेळेला भारतामध्ये असणारं जे सरकार आहे त्यावेळेला आलेल्या ज्या योजना आहेत
तर त्याच्याशी रिलेट करा की हां म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथं होतो. जसं आपण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करताना 30 डेजमध्ये केलेला आहे आणि त्याचा एक पार्ट मी ऑलरेडी चॅनलवरती पण अपलोड केला होता की जर तुम्हाला त्यावेळेची जी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी जर रिलेट केल्या, भौगोलिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, तर त्याच्यातून जी आकडेवारी आहे ते लक्षात ठेवायला तुम्हाला इझी जातं. इव्हन इतिहासचा अभ्यास करताना सुद्धा जर तुम्हाला जे गव्हर्नर जनरल वगैरे आहेत ते लक्षात ठेवता येत नसतील तर घटना लक्षात ठेवायच्या. घटनाक्रम एकदा जर तुम्ही स्टोरी टाईप जर तो लक्षात ठेवला सुरुवातीपासून एंडपर्यंत, तर तुमचा इतिहासमधला म्हणजे कुठल्याही घटना तुम्हाला जर रिलेट करता आलं, जसं इतिहासाच्या अभ्यासामध्ये एखादी घटना घडली तर ती का घडली त्याची पार्श्वभूमी जाणून घ्या. ती घटना जी घडली ती कोठे घडली म्हणजे जे आपण WH क्वेश्चन्स म्हणतो ते WH क्वेश्चन्स त्या कंटेंटला विचारायचे. ते WH क्वेश्चन्स तयार केले की घटना का घडली, कुठे घडली आणि कधी घडली, हे 3 प्रश्न तर झाले. एक्झॅक्टली त्या घटनेमध्ये काय झालं होतं आणि त्याचे परिणाम काय झाले. कारण इतिहासामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत ती घडण्यासाठी जे कारण असतं तोच आपला पहिला एक टॉपिक असतो. त्या घटनेचा परिणाम म्हणजे पुढचा टॉपिक असतो. ठीक आहे, पुढची जी घटना आहे ती मागच्या घटनेचा परिणाम असते. त्यामुळे तुम्हाला कारणं लक्षात आली पाहिजेत, कधी घडलं, कुठे घडलं हे कळलं पाहिजे, त्यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं आणि त्याचा परिणाम म्हणून पुढची घटना कुठली घडली हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही रिलेट केलं तर फॅक्ट आणि आकडे सुद्धा तुम्हाला सोपे वाटायला लागतील. अगदीच काही ठिकाणी जिथे पाठांतराची खरंच गरज आहे की म्हणजे ते लक्षात ठेवणं फारच टफ जाते तर तिथे पाठांतर करा. पण अगदी पूर्ण कंटेंट जर तुम्ही पाठांतराच्या मागे लागलात तर याच्यातून तुमच्या हातात काहीच आउटपुट येणार नाही. म्हणजे फक्त कन्फ्युजन वाढत जाईल आणि एवढं सगळं पाठ करून लक्षात ठेवायला त्रासही जास्त होईल. कोणाचा पाठांतर हा प्लस पॉईंट असेलच. कोणी पाठांतरावरतीच आत्तापर्यंत एक्झाम देत असेल आणि काही एक्झाम क्वालिफाय झालं असेल तर मी त्यांना म्हणणार नाही की तुमच्या अभ्यासाची पद्धती बदला. बट जे नवीन आहेत किंवा ज्यांना पाठांतर करणं अवघड जातं त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, हे आपल्याला जर पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट ओळखायचा असेल तर कुठलाही कंटेंट वाचताना फक्त विद्यार्थी बनून वाचू नका. एक विद्यार्थी म्हणून किंवा परीक्षा द्यायची म्हणून तो अभ्यास करू नका. कारण आत्तापर्यंत तुम्ही ज्या एक्झाम दिल्या असतील शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, त्या एक्झाम्स वेगळ्या होत्या, त्या एक्झामचं स्वरूप वेगळं होतं. या एक्झामचं स्वरूप हे कम्प्लिटली वेगळं आहे. त्यामुळे त्या एक्झामची रिक्वायरमेंट, त्या एक्झामची डिमांड काय आहे ते समजून घ्या आणि त्याच्यानुसार अभ्यास करा. तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही घटकाचा अभ्यास करताना तुम्ही जर आयोगाचे आधीचे प्रश्न पाहिले असतील तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की पुढे काय प्रश्न बनू शकतात. आधीचे प्रश्न तुम्ही अभ्यासले असतील तर कंटेंट वाचताना मला फक्त लक्षात ठेवायचा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वाचू नका. वाचतानाच हे डोक्यात ठेवा की याच्यावरती जर मला टेस्ट काढायला सांगितली, मला MPSCचा पेपर सेट करायला सांगितला तर मी कुठला प्रश्न विचारेन. आणि पहा, जर तुम्ही विचारलेला म्हणजे तुम्ही तयार केलेल्या प्रश्नामधून जर एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न दिसले तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा छान वाटतो की पुढे न येणारे जे 4-5 प्रश्न असतात त्यांची उत्तरेही तुम्ही देऊन जाता. कारण हे सेम मी माझ्या बाबतीत एक्सपिरियन्स केलेलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि बाकी मी प्लॅनबद्दल बोलले तर तो व्हिडिओ मी नक्कीच लवकरात लवकर अपलोड करेन. यापूर्वीचे जे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज आहेत वॉरियर ऑफिसरवरती ते खूप हेल्पफुल आहेत आणि त्याचा खूप विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्यामुळे प्लीज ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या स्ट्रॅटेजीज तुमच्या अभ्यासामध्ये फॉलो करा. त्याचा तुम्हाला सिलेबस कंप्लीट करण्यासाठी, केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं जे MPSCच्या बाबतीत मी नेहमी बोलते, MPSC करताना काय करायचं हे कळण्यापेक्षा काय करू नये हे कळलं पाहिजे. तर ते कळण्यासाठी झालेल्या चुका होऊ नये याच्यासाठी फार फायदा होईल. जर हे व्हिडिओज तुम्हाला युजफुल वाटत असतील, याची तुम्हाला मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. कारण तुम्ही दिलेले लाईक्सच मला पुढचे व्हिडिओ म्हणजे परत एकदा शूट करण्यासाठी खूप सगळं मोटिवेशन देऊन जात असतात. जर हे व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडत असतील, खूप हेल्पफुल वाटत असतील तर हे तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा इतर जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतही शेअर करा. आणि असेच व्हिडिओज तुम्हाला आणखी पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, ते म्हणजे वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब करावं लागेल. सो जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसरलाही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.